बघूयात पुढची बातमी। पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असून मनसेतून फुटून शिवसेनेत दाखल झालेल्या 6 नगरसेवकांच्या राजकीय भवितव्याबद्दलही आजच कोकण विभागीय आयुक्तांपुढे सुनावणी होतीये। हा निव्वळ योगायोग नसून ही भाजपची शिवसेनेवर राजकीय दबावाची खेळी असल्याचं मानलं जात आहे। पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाकडून उमेदवारी दिल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुखावले। शिवसेनेनं उमेदवारी मागे घ्यावी यासाठी मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न सुरू आहेत। मात्र पालघर लोकसभा पोटनिवडणूक लढण्याच्या निर्णयावर उद्धव ठाकरे ठाम राहिल्यास भविष्यात शिवसेनेच्या मुंबई महापालिकेतील सत्तेवर अस्थिरतेची टांगती तलवार आणण्याची भाजपची खेळी असल्याची चर्चा आहे। तर मनसेनं फुटीर नगरसेवकांप्रकरणी कोकण विभागीय आयुक्तांकडे दाद मागत असताना 2 याचिका दाखल केल्या होत्या। फुटीर नगरसेवकांच्या गटाला मान्यता देण्यात येऊ नये, तसंच या नगरसेवकांनी केलेलं पक्षांतर हे बेकायदेशीर असल्यानं त्यांचं नगरसेवक पद रद्द करण्यात यावं। या 2 याचिकांपैकी फुटीर नगरसेवकांच्या गटाला मान्यता देत कोकण विभागीय आयुक्तांनी 3 महिन्यांपूर्वी एक प्रकरण निकाली काढलं होतं। तर फुटीर नगरसेवकांचं पद रद्द करण्याचं प्रकरण अजून प्रलंबित आहे। फुटीर नगरसेवकांच्या गटाला मान्यता मिळाल्यानं मुंबई महापालिकेत काठावरचं बहुमत असलेल्या शिवसेनेला दिलासा मिळाला होता। शिवसेना आणि पाठिंबा देणाऱ्या नगरसेवकांचं मिळून एकूण संख्याबळ हे 93 झालंय। त्यामुळे आता कोकण विभागीय आयुक्तांपुढे आज होणाऱ्या सुनावणीत नेमकी काय घडामोड होते याकडेच सर्वांचं लक्ष असेल। तर पालघर लोकसभा निवडणुकीत भाजपनं शिवसेनेला पाठिंबा जाहीर करावा, त्या बदल्यात शिवसेना भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपला सहकार्य करेल असा धूर्त प्रस्ताव उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांपुढे ठेवत या प्रकरणातला पेच आणखीन वाढवलाय। मात्र युतीच्या मूळ जागा वाटपाच्या सूत्रात पालघर लोकसभा जागा भाजपकडे असल्यानं त्यावरील दावा सोडण्यास भाजप कदापि तयार होणार नाहीये। त्यामुळे एकूणच आज नेमकं काय होणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर आमचे प्रतिनिधी कपिल राऊत या संदर्भात आपल्या सोबत आहेत। अधिक चर्चा करूयात कपिल यांच्या सोबत। कपिल, आपण बघतोय आज दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे। त्याचबरोबर 6 फुटीर नगरसेवकांच्या राजकीय भवितव्याबद्दल आज खरं तर निकाल येणार आहे। त्यामुळे एकूणच या एकमेकां घडामोडींचा काय नेमका परिणाम होणार, काय घडामोड, काय सांगाल? नक्कीच स्वाती, याचं विश्लेषण आपण 2 भागांमध्ये करूया। एक शहरी भाग आणि एक वरच्या लेवलचं राजकारण, आणि एक आपण ग्रामीण भाग म्हणजे पालघरला काय घडलं ह्याविषयी चर्चा करूया। सर्वात प्रथम आपण जर शहरी भागातलं भाजपाची खेळी बघितली तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पालघर पोटनिवडणुकीमध्ये आज अर्ज घेण्याची शेवटची तारीख आहे आणि भाजपाने दबावतंत्र टाकत शिवसेनेला अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती किंवा मग दबावतंत्र केलं होतं, परंतु शिवसेना ऐकत नाही। हे पाहून आज कोकण विभाग आयुक्ताकडे मुंबई नगरसेवक जे फुटीर नगरसेवक होते मनसेचे त्यांच्याबद्दल आज एक याचिका दाखल झाली होती, त्याच्यावरची सुनावणी आहे। कारण त्याच्यामध्ये जर त्यांचं पद रद्द झालं तर मग मुंबई महानगरपालिकेमधलं गणित शिवसेनेचं पूर्ण भटकणार आहे किंवा मग गणित अस्थिर होणार आहे पूर्ण त्यांची सत्ता। त्यामुळे एक कचाडकात पकडले भाजपा आणि शिवसेनेला। आता शिवसेनेने जर मागे घेतलं तर आम्ही मग तिथे थोडंसं स्थिरपणा आणू असा एक विचार भाजपाने दिलेला आहे किंवा थेट उत्तरच दिलेलं आहे भाजपाने की तुम्ही करता का नाही करता असं थेट उत्तरच मागितलेलं आहे। तर दुसरीकडे आपण जर पालघरमधलं राजकारण पाहिलं तर पालघरमध्ये असं घडलेलं आहे का गावित जो भाजपाने चेहरा दिलेला आहे त्या गावित चेहऱ्याला सर्वीकडून विरोध होत आहे। एकतर शिवसेनेने वनगा यांना उभं केलेलं आहे, श्रीनिवास वनगा, आणि त्यामुळे आता ते शिवसेनेची लढाई ही अतिटट्टी झालेली आहे, अस्तित्वाची झालेली आहे आणि इगोची झालेली आहे। भाजपाला आपली जागा ठेवायची आहे। दुसरीकडे भाजपाने गावित हा चेहरा दिल्यामुळे बहुजन विकास आघाडी नाराज झालेली, त्यांचा मित्रपक्ष आहे, सत्तेमध्ये एकत्र आहे, त्यामुळे बहुजन विकास आघाडी कुठे नाराज झालेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की गावितपेक्षा दुसरा कोणताही चेहरा दिला असतं तर आम्ही आमचं जे काय पद आहे ते मागे घेतलं असतं, आमचं तिकीट मागे घेतलं असतं, परंतु बहुजन विकास आघाडीला गावित हा चेहरा नको आहे। आणि काँग्रेस यांनी गावितांनी गद्दारी करून एन मुवमेंटला भाजपामध्ये गेल्यामुळे काँग्रेस दुखावलेली आहे। त्यामुळे काँग्रेस ही मागे घेणार नाही आपलं तिकीट, आपलं जे उमेदवार उभा केलेला आहे, कारण काँग्रेसची अस्तित्वाची लढाई आहे। गावितांना त्यांना उत्तर द्यायचं आहे का आम्ही गद्दारांना धडा शिकवणार आहे, या उद्देशाने आता काँग्रेस उतरलेली आहे। हे झालं गावाकडचं राजकारण किंवा स्थानिक राजकारण झालं, पण जर आपण उच्च राजकारण पाहिलं तर थेट शिवसेनेने एक ऑफर दिलेली आहे का गोंदियामध्ये आम्ही तुम्हाला मदत करतो, भंडारा गोंदियामध्ये, आणि तुम्ही आम्हाला पालघरमध्ये मदत करा। परंतु पालघर ही जागा जर पाहिली तर ही खरी जागा भाजपाची आहे, त्यामुळे भाजप ही जागा सोडण्यास तयार नाही आहे। शिवसेनेने हा जरी प्रस्ताव दिला असला तरी भाजप आपल्या मतावर ठाम आहे
आपला उमेदवार ते मागे घेणार नाही, उलट शिवसेनेने त्यांचा उमेदवार मागे घ्यावा अशी इच्छा व्यक्त केलेली आहे. तर त्यांनी दबाव तंत्र टाकत आता कोकण विभाग आयुक्ताकडे जी सुनावणी आहे तो दबाव तंत्र टाकलेला आहे. त्यामुळे आता शिवसेना एक पेच प्रसंगात अडकलेली आहे. शिवसेनेने काय करावं हा मोठा प्रश्न आहे. कारण एकीकडे जर आम्ही पालघर पोटनिवडणूक पुढे गेलो तर कदाचित आमचे 6 नगरसेवक बाद होतील या पुन्हा लढाईतनं आणि आमची मुंबईची सत्ता आहे ती निघून जाईल असा एक पेच प्रसंग आता शिवसेनेकडे पडलेला आहे. आता येणाऱ्या 3 वाजेपर्यंत शिवसेना काय भूमिका घेते, भाजप काय भूमिका घेते, बहुजन विकास आघाडी काय भूमिका घेते आणि काँग्रेस काय भूमिका घेते ह्याकडे समोर लक्ष लागलेलं आहे. जर आपण पाहिलं जर भाजपा आणि बहुजन विकास आघाडीवर दबाव तंत्र ताकद त्यांचा उमेदवार मागे घेण्यास सांगितलं आणि बहुजन विकास आघाडीने जर आपला उमेदवार मागे घेतला तरी बहुजन विकास आघाडी ही नाराज असणार आहे भाजपावरती, कारण गावित हा चेहरा दिलेला आहे. त्यामुळे कदाचित बहुजन विकास आघाडी, काँग्रेस आणि सेना असं एकत्र गणित हे जमू शकतं. हे अंतर्गत गणित असणार आहे, छुप्या गणित असणार आहे, असं होऊ शकतं अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे भाजपाची आता खेळी सावधगिरीची असणार आहे आणि शिवसेना काय करते याकडे समोर लक्ष लागलंय. नक्कीच कपिल, तर भाजपच्या या खेळीमुळे खरं तर एक मोठ्या पेचामध्ये शिवसेना आता अडकली आहे. त्यामुळे दुपारी 3 पर्यंत आता शिवसेना नेमकी काय भूमिका घेते आणि यातून काय सगळं ही राजकीय घडामोड होणार आहे हे चित्र स्पष्ट होईल. धन्यवाद या सविस्तर चर्चेसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.